दररोजच्या सकाळची सुरुवात अगदी पॉझिटिव्ह एनर्जीने होणार असेल तर संपूर्ण दिवस हा छानच जातो. संपूर्ण दिवसामध्येच आपल्याला एकदम पॉझिटिव्ह वाटायला लागतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात अशीच उत्साहाने असावी, एकदम पॉझिटिव्हिटीने भरलेली असावी असं मला वाटतं. खास करून जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो त्यावेळेला आपण संपूर्णपणे हा पॉझिटिव्ह विचार करूनच स्वयंपाक बनवायला पाहिजे. कारण असं म्हणतात की स्वयंपाक बनवताना स्वयंपाक बनवणाऱ्याच्या मनातील ज्या भावना असतात त्या स्वयंपाकामध्ये उतरल्या जातात. जर आपण स्वयंपाक करताना निगेटिव्ह विचार करत असू किंवा चिडचिडपणामध्ये स्वयंपाक करत असू तर जेवणामध्ये सुद्धा तीच निगेटिव्हिटी उतरली जाते. त्यामुळे जेवण खाणाऱ्याच्या स्वभावामध्ये सुद्धा त्याचा बदल आपल्याला दिसून येतो. त्यामुळे रोजचे जेवण बनवताना अगदी प्रसन्न मनाने आणि सकारात्मक भावनेने बनवायला पाहिजे. सकारात्मक विचार करणे आणि ते आचरणात आणणे ही आपल्या आयुष्याची मोठी संपत्ती आहे. एक यशस्वी व्यक्तीने त्याच्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही सकारात्मक असता तेव्हाच तुम्ही यशाला गवसणी घालू शकता. स्त्री असो किंवा पुरुष असो सर्वांनीच सकारात्मक राहायला हवे. सकारात्मक विचार करायला हवेत. सकारात्मक विचार हे तुमच्या करिअरसाठीच नाही तर कुटुंबासाठी सुद्धा अतिशय गरजेचं आहे. जे लोक नकारात्मक विचार करतात त्यांच्या आसपास नेहमी नकारात्मक वातावरण असते. त्याचा परिणाम त्यांच्या समवेत इतरांनाही होत असतो. नकारात्मक विचार तुम्हाला मानसिकरित्या नुकसान पोहोचवण्याचे काम करतात. तुमचे विचार सकारात्मक व्हावे यासाठी काही पद्धती किंवा काही उपाय करू शकतो. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनशैलीत प्रत्येक माणूस व्यस्त आहे आणि कदाचित ते इतके व्यस्त आहेत की त्यांना स्वतःसाठी वेळ नाही. या कारणामुळे त्यांचं वर्क लाईफ किंवा पर्सनल लाईफ दोन्ही एकत्रित झालं आहे. याचाच परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. तुम्ही खरंच इतके खुश आहात का जितके खुश तुम्ही असायला हवेत? आपण सर्वजण इतके बिझी झालो आहोत की स्वतःच्या आनंदाविषयी विचार करणे आपण विसरून गेलो आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घेणे, आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वतःच्या व्यस्त शेड्यूलमधून थोडासा तरी वेळ स्वतःसाठी काढा. हा वेळ केवळ तुमचाच असेल आणि तुमच्यासाठीच असेल. तुमचे सकारात्मक विचार हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आपले विचार सतत वाहत असतात पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही. ते अगदी नदीप्रमाणे असतात. एक विचार गेला की दुसरा विचार करायला सुरुवात करतो. परंतु यामध्ये सत्ता चालली आहे ती फक्त विचारांचीच. मनुष्याला या विचारांपासूनच सामर्थ्याची प्रेरणा मिळत आहे. विचारांचं सामर्थ्य हे फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. या उलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावं लागतं. सामान्यपणे आपल्या विचारांकडे लक्ष नसतं. किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सहजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सर्जनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळब लावले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाहतं तसं बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो. बहुतेक वेळेला आपले वाईट विचारच चांगल्या विचारांना सिद्ध होण्यामध्ये अडथळा ठरतात. त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला असा निगेटिव्ह विचार करतो. मी केल्याने काय फरक पडणार आहे? मला जमण्यासारखं नाही ते, मीच का करू? योग्य वेळ आल्यावर करू, आत्ताच काही घाई नाही. लोक काय म्हणतील? हसणार तर नाहीत ना? पण योजना असफल झाली तर? करायला हरकत नाही पण नशीबच काही साथ देत नाही. कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला जर नकारात्मक विचार आपण केला तर असंख्य अडचणींचे डोंगर उभे राहतात. त्यामुळे आपण अगदी प्रसन्न आणि नेहमी आनंदी राहायला हवं. आपले मन आनंदी असावे यासाठी आपल्याला चांगल्या सवयींची जोपासना करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक वेळा आपण आरोग्यदायी आणि जीवन समृद्ध करणाऱ्या सवयी जोपासत नाही. कारण आपल्याकडे वेळ नसतो, त्यात आपली रुची नसते किंवा मनस्थिती योग्य नसते. परंतु जर आपण या सवयींना आपल्या जगण्याचा भाग बनवले तर आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. एखादी छोटीशी सहल करून येण्यासाठी पैशापेक्षा जास्त इच्छा महत्त्वाची असते. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे आहे. निसर्गात फिरणे, फुलांचे सौंदर्य पाहणे, पक्ष्यांचे गाणे ऐकणे यामुळे आपले मन ताजेतवाने होते आणि तणाव कमी होतो.
सकारात्मक विचार करण्यासाठी सवय लावलेले जीवन अगदी आनंदमय होतं. जीवनातील चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणं, चांगल्या विचारांची जोपासना करणं आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हे मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे आहे. रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे. कुटुंबांसोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवून त्यांच्यासोबत संवाद साधून आपण आपल्या मनावरचं दडपण कमी करू शकतो. काम कोणतंही असो, छोटं असो किंवा मोठं असो, ते अगदी मनापासून केलं की त्या कामातील गोडी आपल्याला अधिक वाढवू लागते. घरातील कोणतंही काम करत असताना जर आपण चिडचिडपणामध्ये करत असू तर ते केलेलं कामसुद्धा आपल्याला व्यवस्थित झाले असं वाटत नाही. घरामध्ये बरीच कामं पडलेली असतात, त्यामुळे चिडचिडपणा आपसुकच वाढला जातो. स्वतःलाच उदास वाटायला लागतं किंवा मन बेचैन होतं. कोणतंही काम करायची इच्छा उरत नाही. अशा वेळी सगळी कामे जिथल्या तिथं ठेवून एका ठिकाणी थोडंसं शांत बसायचं आणि स्वतःशीच संवाद साधायचा. त्यामुळे डोकं शांत होतं आणि माइंडसुद्धा आपलं फ्रेश होतं. उरलेली बाकीची कामं आपण पॉझिटिव्हली करू शकतो. आपली रोजची कामं वेळेवर पूर्ण झाली की आपल्याला मानसिक समाधानसुद्धा मिळतं आणि त्यामुळे आपण पॉझिटिव्हसुद्धा राहतो. घरातलं वातावरण पॉझिटिव्ह ठेवायचं असलं की किचन स्वच्छ असणं गरजेचं आहे. कारण किचनमध्येच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही ऊर्जा तयार होत असतात. त्यामुळे स्वच्छ किचन आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीचं ठिकाण आहे. किचन स्वच्छ असलं की संपूर्ण घर असं प्रसन्न राहतं. त्यामुळे आपली पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा टिकून राहते. छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंदसुद्धा खूप लाखमोलाचा ठरतो. कारण सहजच कोणीतरी म्हणतं की तुझं किचन फार स्वच्छ असतं, तेव्हा मनालासुद्धा खूप भारी वाटतं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.